म्हणूनच वेदांमध्ये या सणाला ना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं असेल हो. बाहेर हुंदळण्यापेक्षा जरा घरात लक्ष दे. आज वेदला मी आणलाय शाळेतून. त्याच्या स्कूल बसची फी दिली होती ना मी तुला. काय केलंस त्याचं? काय केलंस? थोडं चिडायला काय झालं? तुमच्या एवढ्याशा पगारात मग माझा कसा काट कसं करते मला माहिती आहे. बाबांचा चष्मा गेला 7 दिवसापासून फुटलाय. त्याचं लक्ष आहे का कुणाकडे? कुणाचं लक्ष आहे का चष्म्याकडे? कुणाचंच नाही आहे. साडीतल्या बाया आज त्यांच्या नवऱ्याने दिलेल्या नवनवीन साड्या घालून आल्या होत्या. मला सोनं सोनं सोडावं, साधी चांदीची तोरडी सुद्धा नाही दिली आहे. मी आपलं दिवसभर डोरा डुकरासारखं राब राब राबावं आणि तुमच्या श्रीमुखातून शिव्या खावाय. यासाठी झाला ना माझा जन्म. पुढे मुलांचं शिक्षण, नोकरी, जबाबदारी ह्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. आई ग, मी तुमच्याशी बोलतीये. रौप्य पदक संवाद विसरला वाटतं. सॉरी. सॉरी काय होत्या? आता कलर कोड अभिनेत्यासमोर नवोदित कलाकार. कंपनीतून 18 एम्प्लॉईजला बाहेर काढलं. त्यात माझंही नाव होतं. डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. साला असं काय मागणं होतं का त्या विधात्याकडे? किड्या मुंग्यांचं आयुष्य जगत होतो ना आपण. कधीच कंप्लेंट केली नाही. आयुष्याच्या या फटक्या गोधडीला ना आता ठिकळा लावून 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 थकलोय मी आता. संपलं सगळं. कधी कधी असं वाटतं की हे लग्नच केलं नसतं ना तर बरं झालं असतं. लगता है बर्फ पडने वाली है. हे स्क्रिप्टच्या बाहेरच होतं का हो? आता मी काय करू? मी काय करू म्हणजे? सांत्वना करा माझी. ओ हो सांत्वना. हो हो सांत्वना करते ना बाई 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 बाई. अहो असंच असतं आपल्या जीवनाचं. पुढे पुढे चालावे आणि जीवनाचे आनंद गाणे गातच राहावे. आई अशी सांत्वना करणारच माझी. अहो एक जॉबच गेलं. एक जॉबच गेलाय ना तुमचा. आता प्रायव्हेट जॉब गेला म्हणून एवढं इमोशनल नसतं व्हायचं. प्रायव्हेट जॉब हा दगाबाज गर्लफ्रेंड सारखा असतो. तू नाही तो और सही, और नाही तो और सही, और नाही तो और पडाल तिकडे आता बस. और सही. अहो माझ्याकडे वय शिल्लक आहे हो. माझी डेडलाईन संपायची आहे. मी करेल जॉब, तुम्ही करा घरची काम. आणि मला सांगा कुठल्या ग्रंथात असं लिहिलंय हो स्त्रियांनी घरातली कामे करायची आणि पुरुषांनी बाहेरची? जितकी गरज या समाजाला हाऊस वाईफची आहे तितकीच गरज या सृष्टीला हाऊस हजबंडची सुद्धा आहे. हे तुझे सांत्वनाचे शब्द आहेत? अहो भावार्थ महत्वाचा. कसा वाटला नवरत्नापैकी अष्टपैलू रत्नाचा अभिनय? थुकरट होता. तुम्ही चांगलं म्हणता ना? बकवास होता. चांगला होता हो. बरं क्लायमॅक्स कडे वळायचं का? अहो प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. तुम्हाला काय घाई आहे ती क्लायमॅक्स कडे पोहोचायची आणि मला मजा येते आहे. ये बात आई ग त्रिशा. झालं नाही. कसं आहे ना, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग जर केला नाही तर आयोजकाच्या मैत्रीचा गैरवापर केला जाऊ शकतो असा भास निर्माण होतो. त्यामुळे आता माझं वय साधारणतः 80 ते 83. 83 का? 83 मध्ये कपिल देवनी भारताला वर्ल्ड कप नाही का जिंकून दिलं होतं. त्यामुळे इट्स माय लकी नंबर. तर आपण ना प्रायव्हेट नको सरकारी इस्पितळामध्ये वार्ड नंबर 27 बेड नंबर 9 आणि हो 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 एक महत्वाचं 80 ते 83 माझा वय, त्याच्यातून साधारणतः 25 ते 30 हा अंक मायनस करा. उरलेला जो अंक येईल ते तुमचं वय. ते ठीक आहे हो, पण सरकारी इस्पितळच का? सरकारी इस्पितळ म्हटलं की प्रेक्षकांच्या भावना आपसूक जुळल्या जातात. अच्छा म्हणून ठीक आहे. आणि मला सांगा आता मी मेल की फिमेल? ऑफकोर्स. ये ही बाप. काय विचारण्याची गोष्ट आहे का? फिमेल.
वंस माझी बहीण आहे. वंस. झाला? आणि माझा एक शेवटचा प्रश्न, तुम्ही रचलेल्या या खेळामध्ये खलनायकाचं अस्तित्व कुठे आहे? ते मला माहित नाही. ते तर आपल्याला शोधावं लागणार आहे ना. हो, हा, तर सिच्युएशन अशी आहे, हा. रात्रीचे 2:30 वाजलेले. बापरे. सगळीकडे भयान शांतता पसरली आहे. पाऊस पडतोय. विजांचा काड 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 आवाज येतोय. कुत्र्यांच्या विव्हळण्याचा आवाज येतोय. बेडकांचा आवाज येतोय. रात किड्यांचा चिरीमिरी 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 आवाज सुरू आहे. आणि अशातच हा. इथे बेड नंबर 9 वर त्या म्हाताऱ्याला म्हणजे मला रक्ताच्या खोकल्याची फार उबळ येत आहे. बापरे. अहो सावकाश, थांबा, तुम्हाला पाणी येतो. हे पाणी घ्या. अहो एवढं काय करायचं त्याच्यात? हे पाणी घ्या, पाणी. ऍक्टिंग ऍक्टिंग डेअरिंग. बरोबर. सिस्टर. अहो सावकाश सावकाश. अहो सिस्टर. मिस्टर. हमारे काय करताय? डॉक्टर. अहो अहो यांना बघा. हो बाई 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 बाई, माझी साडी खराब केली. हो अहो काळजी नका करू, होईल बरे. कोणी येणार नाहीये. अथवा कोणी येऊही नको. सरकारी इस्पितळाच्या स्टेटसचा प्रश्न नाही का? मी गेल्यावर तू तू फार एकटी पडशील ना ग. अहो मला सोडून कुठे जाण्याच्या गोष्टी करत आहात तुम्ही? मला सोडून कुठे जायचं नाही. आणि तुम्हाला आठवते का ती वटसावित्रीची पूजा? अहो तुमच्या आठवणी राहतील हो माझ्यासोबत. तू आणि तुझी ती वाटत सावित्री. ती सिस्टर माझ्यावर लाईन मारते का? हो, लाईन मारते ना तुमच्यावर. लग्न करते म्हणे तुमच्यावर. तुमचे अर्धे लाकडं स्मशनात गेल्या तरी सुद्धा तारुण्य काही जात नाही. आवरा, हे घ्या पाणी. वेद नाही आला. पाणी घ्या. मी आहे ना इथे. मी मीटिंग मध्ये अडकलो असेल. आणि माझी चिऊ त्रिशा, तिच्याशी काही बोलणं झालं का? औषधीचा वेळ झालाय तुमचा. झालाय बोलणं तिच्यासोबत. तिच्या नंदीचं लग्न आहे म्हणे. बाप इथं 1.5 महिन्यापासून रक्ताच्या उलट्या करत आहे आणि यांना लग्न महत्वाचे आहे. जन्म देताच गळा आवळून घेतला असतं तर बरं झालं असतं. काय अभद्र बोलतेस गा? पक्ष्यांच्या पिलांना पंख फुटली की ते आभाळात उडूनच जाणार. निसर्गाचा नियमच आहे तो. सरकार, एक प्रश्न विचारू का? माझ्याशी लग्न झाल्यावर तुम्ही खुश होता ना? खुशच असणार. लग्नानंतर कुठलं तरी गाणं गुणगुणायचीस तू. आज म्हण ना ग. अहो या वयात कुठलं गाणं? आवरा. माझ्यासाठी म्हण. हमको मिली है आज ये
हा दिवस मोठा असतो, रात्र छोटी. आजचा दिवस खरंच खूप मोठा होता. अंधार पडण्याआधी सगळं काही सावरायला हवं. मला फार भीती वाटते हो. भीती कसली? हातातून काहीतरी निसटून जाण्याची. साहिर साहेबांची एक रचना आठवली. जिस अफसाने को अंजाम तक पहुंचाना हो नामुमकिन, उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ देना ही अच्छा. ही भेट स्मरणात राहील. बाय. माझ्या जन्मानंतर ना अवघ्या काही वर्षात माझ्या वडिलांची नोकरी गेली. 3 जणांच्या या सुखी परिवाराला जणू काही नियतीची दृष्टच लागली होती. पण माझ्या वडिलांनी ना त्यांचं घरटं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण काय आहे ना, दारिद्र्याचं छत जेव्हा गळायला लागतं ना, तेव्हा भांडणांचा आवाज होतो. शब्दाला शब्द भिडायला लागतात आणि भावना इतक्या विराट रूप घेतात की